अरे 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 थांबा 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 थांबा, सुरुवातीपासून दाखवतो. चला, पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलो होतो, पाणी काय भेटलेलं नाही. राम राम मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आत्ता आपण आहे लोणावळ्यामध्ये, जो की आपला मंकीज पॉइंट म्हणतात. मागे तुम्ही बघू शकता राजमाची किल्ला आहे, मनोरंजन, आणि राजमाची किल्ला तुम्हाला दिसतोच आहे, श्रीवर्धन मनोरंजन. आजचा प्लॅन थोडासा वेगळा आहे. आज आपण जाणार आहे कॅम्पिंगला. सोबत माझ्यासोबत आता अक्षय तिकडे गेलेला आहे, सॉरी, आता सागर आहे. हळूहळू सगळ्यांची ओळख होईलच, सगळे आपण पुढे भेटणारच आहे. तर उद्याचा प्लॅन थोडासा वेगळा आहे, तो तुम्हाला लगेच कळेल. भेटू पुढे. आपण चाललोय आज पांढऱ्या शुभ रथामध्ये. या रथाचे सारथी आहेत आशुतोष बोत्रे, आणि पलीकडे कोण आहे? अक्षय, मागे आदित्य आहेरकर. आता आपण आहोत लोणावळ्यामध्ये. तरी सध्याच्या वाजले 4, म्हणजे आपल्याला अजून पोहोचायला 1.5 तास तरी लागेल, आणि तोपर्यंत अंधार तर नक्कीच होणार आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्यालाच भेटू आता संध्याकाळी. सुधागडच्या पायथ्याला 10 वाजलेत रात्रीचे. कांदा बघा कसा मस्त कापते हा. बटर पनीर भात चालू आहे. आजचे शेफ शुभम आणि त्याचा हेल्पर आशू. आता टाकले पनीर मसाला. लाकडा आणेपर्यंत यांनी भात शिजवला, पण हे काय उकळी पण आली आता. बघा आमचा हा कॅम्प. सकाळी 7 वाजलेत. आताशी चढायला लागलोय सुधागड. तर चला बघूया. पोचलो आपण शिडीच्या दुसऱ्या टोक्यावरती, आणि सूर्यनारायण समोरच मस्त असं दर्शन झालेलं आहे. गणगडच्या पाठीमागून सूर्य उगवलाय. दिसली का? संपला विषय. हा आहे समोरचा पहिला बुरुज, चिलकती बुरुज, आणि त्याच्याच दुसऱ्या टप्प्यावरती एक किल्ल्याचाच भाग तो समोर दिसतो तुम्हाला. तो किल्ले सुधागड याच्यावरचा टकमकटोक. सेम रायगडासारखाच आपला हा टकमकटोक भासतोय. पूर्ण एकदम सरळ सोट काढ आहे, जवळपास 1000 फूट उंचीची. हे तुम्हाला समोर झाड दिसतंय स्टेरिकुलिया युरिनस, म्हणजे त्याला भुत्या असं म्हणतात. असं त्याला इथे खाली याचे फ्रुटिंग्स पडलेले बघा इथे खाली.
होते. शिवरायांनी भोरबगडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडाच्या पायथ्याशी असणारे पातशापूर हे गाव आहे. पातशापूर हे गाव पातशहापूर या नावाचं अपभ्रंश होऊन तयार झाले आहे. या गावातच संभाजीराजे आणि औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. रायगड हा राजधानी झाल्यानंतर त्याच्या आसपास असणाऱ्या किल्ल्यांपैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग ठरतो. रायगडमधील तालुक्याचे नावही सुधागडपाली तालुका असे आहे. नमस्कार, आज पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्ही याच्या अगोदर सगळे इन्फॉर्मेशन बघितलीच आहे, माहिती बघितलीच आहे, किल्ल्यावर कसं यायचं, कुठून यायचं वगैरे सगळं. पण आता किल्ल्याच्या म्हणजे हा जो किल्ला आहे सुधागड, म्हणजे त्याला जे अगोदरच्या काळातलं नाव आहे त्याला भोरबगड सुद्धा असं म्हणतात. हा 1648च्या आसपास हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. त्याच्यानंतर आता आपण जे किल्ल्याचा म्हणजे हा जो भाग आहे, हा सुधागड जो किल्ला आहे, या किल्ल्याला एक महाराजांच्या काळामध्ये वेगळं स्थान होतं. त्या काळामध्ये या किल्ल्याचा उपयोग एका सुरक्षित ठाणं म्हणून केलं जायचं. म्हणजे पालीचा जो भाग आहे पूर्ण, जसं पहिले तिकडं खालच्या बाजूला पाली गावामध्ये सरसगड किल्ला आहे, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तो बघितलेलाच आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला म्हणजे आपल्या पाठीमागे पूर्वेच्या साईडला तैलबैला, सुधागड म्हणजे आपण जिथं आपण आता आहे त्याच्या वरच्या बाजूला घनगड, हे असे सगळे 4-5 जे किल्ल्यांच्या परिसराने हा किल्ला वेढला गेलेला आहे. आणि या किल्ल्याचा एक गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला आहे. आणि कोकण किनारपट्टीवरून ज्या काही घाटवाटा सह्याद्रीच्या वरच्या भागामध्ये जातात, लाईक सवाष्णी घाट, आता आपल्या मागच्या बाजूला जी घाट वाट आहे तैलपायला आणि घनगडच्या मध्ये जी वाट एक जाते त्याला सवाष्णी घाट म्हणतात. आणि त्या घाटवाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी हा सगळ्यात म्हणजे महत्वाचा किल्ला ठरला जातो. त्याच्यानंतर जी म्हणजे राजधानींची रेस लागली होती, म्हणजे रेस म्हणण्यापेक्षा ज्या काही मोजक्या किल्ल्यांमध्ये राजधानी सिलेक्ट करताना महाराजांनी जे विचार केला होता राजधानीचा, त्यावेळेस सुधागड म्हणजे भोरबगड किल्ल्याचा सुद्धा त्यांनी विचार केला होता की ॲज अ राजधानी म्हणून करावी. कारण याचं असं, आता तुम्ही इथं मागं बघू शकता, हा किल्ला एवढा प्रशस्त आहे, पूर्ण 4 बाजूनी पठार अवस्था आहे, जेणेकरून इथे राजधानी सारखा एरिया पूर्ण तुम्हाला वसवता येईल टाईपमध्ये. त्याच्यानंतर मागच्या बाजूला तुम्ही आता जे तलाव वगैरे पाहिलेलं आहे, शंकराचं मंदिर आहे, तलाव बघितलेलं आहे, असे पूर्ण जो व्यवस्था, पाण्याची व्यवस्था असेल वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये हा परिपूर्ण होता. आणि हा 4 बाजूने एक कातळगाड्यांनी कोरलेला असल्यामुळे याचा राजधानीसाठी उपयोग त्यांनी करण्याचा विचार केला होता. पण काही कारणास्तव, म्हणजे याचं बहुतेक पहिलं कारण असं असावं की घाटाच्या खालच्या बाजूला हा किल्ला पडतो, त्याच्यामुळे याचं कारण एक दुसरं कारण असं की घाटाच्या वरच्या बाजूनंतर कुणीही आक्रमण करून, म्हणजे वरतून तोफा जरी डागल्या, म्हणजे तैलबालाच्या खालच्या बाजून जर तोफा डागल्या तरी ह्या किल्ल्यावर सहजरित्या पोहोचू शकतात गोळे. त्याच्यामुळे ही राजधानी म्हणून पडू शकते फ्युचरच्या काळामध्ये. आणि कोकण किनारपट्टीच्या खूप जवळ होतोय. अशा पद्धतीने यांनी 4 बाजूंनी विचार करून सुद्धा म्हणजे काही कारणास्तव सुधागड निवडला नाहीये. त्याच्यानंतर रायगडाची निवड झाली आणि तो पुढचा स्वराज्य राजधानी म्हणून दाखल झाला. महादेव मंदिराच्या मागे असलेल्या तलावाच्या काठाला एका वासराचे पिल्लू जखमी अवस्थेत पडलं होतं. त्याला उन्हाच्या तीव्रतेपासून लांब आम्ही महादेव मंदिरामध्ये घेऊन गेलो. चला थोडी एनर्जी. अरे वा, पहिला सीझन पहिला करवंदा लय भारी. जे वरती गेलं पस्तवलेत. ह्या प्लांटचं नाव आहे क्रॅसिया करंदास, म्हणजेच आपला रानमेवा, रानराणी म्हणजे करवंद. उन्हाळ्यामध्ये खायची मजाच वेगळी. आणि उन्हाळ्यात तुम्ही कधी पण ट्रेकिंगला आलात, किल्ल्याचा मॅप जो असतो, जो पूर्ण त्याच्या गोष्टी सांगतो सगळ्या,
विभागला गेला आहे. त्यातले समोर दिसणारे पठार म्हणजे बोराई देवीचे पठार. राजवाटे समोरचं बोराई देवीचं मंदिर आणि ही राजदरबाराची वाट जी आपण आता महादेव इथं खाली महादेव मंदिरापाशी आपण मगाशी होतो त्या साईडने आपण एक वाटेने वरती येतोय. या वाटेने आपण पुढे सगळं जाताना आपल्याला बोराई देवीचं मंदिर हे आढळायला सापडतंय. त्याच्यासोबतच काही अज्ञात वीरांच्या समाध्या सुद्धा इथे आहेत. बोराई देवीच्या मंदिरामध्ये मी सुधागड किल्ल्यावरची बोराई देवीचं एक मुख्य मंदिर आहे ज्याला गडदेवता असं सुद्धा बोलतात. तर त्या गडदेवतेचं मंदिर आहे. त्याच्यासाठी तुम्ही दीपमाळ बघताय. दीपमाळाच्या मधल्या बाजूला एक म्हणजे ह्याचं आकृती दिसते तुम्हाला, गजाची आकृती दिसते म्हणजे हत्ती. त्याच्यावरती वरच्या बाजूला गणपतीचं एक छोटंसं तुम्हाला दिसतंय. तर त्या सगळ्या गोष्टी एका म्हणजे ही सगळ्यात वेगळी जी दीपमाळ दिसते ही या मंदिराच्या समोर बघायला भेटते. त्याच्यानंतर मंदिराच्या साईडच्या बाजूलाच जे दुर्गसेवक आहेत त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या विरगळ एकत्र केल्या आणि इथे ठेवलेल्या आहेत. आता विरगळ म्हणजे काय ह्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलेलंच आहे. तर एक शॉर्टमध्ये बेसिकली लगेच सांगतो तुम्हाला मी. ह्याचे प्रत्येक विरगळी कंप्लीट 2 ते 3 भागांमध्ये आणि मॅक्स टू मॅक्स 4 भागांमध्ये डिवाइड केलेली असते. त्यामुळे सगळ्यात जे खालचा भाग असतो याच्यामध्ये तर त्या जो कोणी म्हणजे हे ज्या समाध्या असतात तर त्या अज्ञात वीरांच्या समाध्या असतात. म्हणजे जे कोणी जे वीर असेल त्याचा मृत्यू कशा प्रकारे झालाय, कुठल्या युद्धात झालाय. आता इथं खाली युद्ध खेळताना काही ठिकाणी दिसते. इथं घोडा आहे, घोड्यावरती तलवार वगैरे हातात घेतलेली आणि त्याचं युद्ध खेळताना तुम्हाला दिसलंय. इथं दोन्ही बाजून त्याला गिरून त्याला मारल्यासारखं वाटतं. मग अशा प्रकारे हे सगळ्या कशा खालचे जे भाग आहे तर ह्याच्यामध्ये काय कशा प्रकारे त्याचा मृत्यू झालेला आहे ते दाखवलेलं असतं. त्याच्या वरच्या भागामध्ये ज्या स्वर्ग अप्सरा असतात म्हणजे स्वर्ग सुंदरी असतात त्याला स्वर्गाच्या रस्त्याला घेऊन जाताना दिसतात. म्हणजे त्याला स्वर्ग प्राप्ती झाली असं त्याचा अर्थ होतोय. आणि त्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये जे विश्वंभर असतात म्हणजे आपले जे स्वर्गातले जे पुजारी असतात त्यांच्यासोबत शंकराची पूजा अर्चा करताना म्हणजे शेवटची पूजा म्हणतात तर ती पूजा ती स्वर्गामध्ये करताना ही प्रत्येक ह्याच्यात दिसते. आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकार पडत आहेत. म्हणजे काही चौरस विरगळ सुद्धा असतात. इथं फक्त आता एक शिल्पाकृती काळातले विरगळ आहेत. पण ह्याच्यामध्ये एक सतीशिळापासून म्हणतात. याच्यामध्ये एका म्हणजे बाईचा हात असतो त्याला बांगड्या वगैरे दिसतात तुम्हाला इथे आणि सगळ्यात वरच्या पट्टीमध्ये हे सगळं होतं दिसतं. ह्याच्यामध्ये हे हात दिसतो असा राईट अँगल मध्ये असा हात दिसतो. तर त्या हातामध्ये तुम्हाला ही सतीशिळा असं म्हणतात. ही सतीशिळा कधी करतात त्या वीरासोबत त्याचं वीर आपला त्याला वीरमरण आलेलं आहे त्याच्यासोबत जी स्त्री असेल त्याची पत्नी असेल ती सती जाते त्यावेळेस तिची स्मरणार्थ सुद्धा सतीशिळा बनवली जाते. त्याला सतीशिळा बोलतात. आता ह्याच्यासोबत एक गदेगळ नावाची पण एक कन्सेप्ट आहे पण इथे ते कन्सेप्ट बघायला भेटत नाही. तुम्ही इकडे बघू शकता ब्रिडेलिया रेटुसा खाली उतरून मिलिटिया फिलिपिन्स जे कुंकू फळ त्याला बोलतात. ते सीड आपण कलेक्ट करू आता. सीडिंग आली चांगली मस्त एकदम. इकडे बघा बेल काय करतो शुभम करायचं बॉटनिस्टचं डोकं काहीतरी वेगळं चालतं. ते काय घेतलंय म्हातारीची केस सीड डिस्पर्सल मेकॅनिझम बोल. ओ माय गॉड. म्हणजे हे जे सीड्स असतात ना आता इथं बघ खाली टाकलं ना एकदम हळू लांब जातात. म्हणजे हे बघ इकडे त्याच्या खाली ना प्रत्येकाच्या खाली एक सीड असतो. हा म्हणजे हे वारेने लय लांबपर्यंत जातात निघून आणि झाडं बांधतात आणि नंतर मग त्याचं नवीन झाड उगवतं. म्हणजे लांबपर्यंत सीड जाण्यासाठी म्हणजे बिया जाण्यासाठी त्याचं एक मेकॅनिझम असतं. मंदिर आणि विरगळ बघून सगळे एक जी सरळ वाट खाली येते त्या वाटेने सगळं खाली आलोय आणि आता आपण आहे गडाच्या मुख्य महाद्वारापाशी जो की ज्याची वाट आहे गावाची वाट आहे ती वाट वरती येते. आणि ही जी समोर आपण दरवाजा बघतोय दरवाजा दिसतोय तो दरवाजा एका गायमुख प्रकारचा दरवाजा आहे. म्हणजे महाराजांच्या काळात एक सगळ्यात मोठा जो प्रकार आला उदयास आलेला जो म्हणतो आपण महाराजांच्या काळामधला तो गायमुख प्रकारचा दरवाजा जो की सेम टू सेम
बघा शुभमचा वापसीचा गेटअप. पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतोय.